रामकृष्ण हरी. माऊली, आपण आज श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा सुंदर असा अभंग बघूया. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला नम्र विनंती आहे की संतांचे ज्ञानामृत तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रांनो, आता आपण अभंग बघूया. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शने एक वेळा. तुका म्हणे नेदी अनेकांचे हाती, बैसला तो चित्ती निवडेना. मित्रांनो, संत तुकाराम महाराजांचा हा अभंग पंढरीच्या पांडुरंगाविषयीचा गहन असा अर्थ सांगणारा आहे. मित्रांनो, तुकाराम महाराज म्हणतात की या कलियुगात प्रत्येक व्यक्ती हा नैराश्याने ग्रासलेला आहे. या धावपळीच्या युगात माणूस हा पैसा कमवण्यासाठी धावपळ करत आहे. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्पर्धा लागलेली आहे. त्यामुळे या धावपळीच्या युगात माणूस हा मानसिकदृष्ट्या दमून थकून जातो आणि मग शेवटी तो आत्मशांतीसाठी आणि आंतरिक आनंदाकरता एखादी निसर्गरम्य जागा किंवा तीर्थक्षेत्र शोधतो. मित्रांनो, निसर्गरम्य ठिकाणी तुम्हाला क्षणिक सुखाचा आनंद मिळेल. या ठिकाणी संत तुकाराम महाराज अशा अवस्थेतील माणसाला सांगतात की तुम्हाला जीवनात स्थिरता आणि आंतरिक आनंद पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगतो तिथे जा, अभंगाच्या पहिल्या चरणात. मित्रांनो, आपण आता अभंगाचे पहिले चरण बघूया. पंढरीशी जा रे आल्यानो संसारा, दिनाचा सोयरा पांडुरंग. मित्रांनो, संत तुकाराम महाराज आपल्याला एकांताने प्रेमाने हाक मारून सांगतात की अरे बाबांनो, संसाराच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांनो, तुम्ही एकदा तरी पंढरीला जा. ते म्हणतात की या संसारात जन्म घेतलेल्या प्रत्येक जीवाने एकदा तरी पंढरीला जावे, त्या पांडुरंगाला डोळे भरून पहावे. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की पंढरीलाच का जावे? संत तुकाराम महाराज पंढरपूरलाच का जायला सांगत आहे, असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर तुकाराम महाराज तुमच्या शंकेचे निरसन करतात. ते म्हणतात की पंढरपूरला दिनांचा सोयरा पांडुरंग आहे. तो पांडुरंग विटेवरी उभा असून कटेवरी हात आहे, आपली वाट पाहत आहे. तो पंढरीचा पांडुरंग गरीब, दुखी, अज्ञानी, ज्याला या जगात कोणीही वाली नाही अशा लोकांचा एकमेव आधार या जगात फक्त तो पांडुरंगच आहे. तो त्यांचा मित्र आहे, सखा आहे. महाराज म्हणतात की तो श्री विठ्ठल आपल्या भक्ताला कधीच एकटे सोडत नाही. त्याच्याकडे गेल्यावर त्याच्या चरणावरती माथा टेकवल्यावर मनातील सर्व चिंता, दुःख दूर होते आणि एक आंतरिक आनंद प्राप्त होतो. तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगातून सांगतात की आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. महाराज म्हणतात की पांडुरंगाचे चरण जरी पाहिले तरी सीन भाग जाऊन परमोच्च आनंद प्राप्त होतो. मित्रांनो, पंढरपूरला जायला सुद्धा भाग्यच लागते. त्यासाठी पूर्वीचा जन्मांचे पुण्य लागते. नामदेव महाराज त्यांच्या अभंगात सांगतात की जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, अनेक जन्मांचा पुण्यांचा संचय होऊन त्या पांडुरंगाचे, त्या सगुण रूपाचे दर्शन करण्याचे भाग्य आपल्याला प्राप्त होते. मित्रांनो, महाराज म्हणतात की या संसारात आल्यावर तुम्ही एकदा तरी पंढरपूरला जा.
तिथे तुम्हाला या भावसागरातून तारणारा, दुःखात साथ देणारा खरा मित्र भेटेल. त्याचे नाव आहे पांडुरंग. मित्रांनो, आपण आता अभंगाचे दुसरे चरण बघूया. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. मित्रांनो, या चरणातून संत तुकाराम महाराज म्हणतात की पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा आपल्या भक्तांची आतुरतेने वाट पाहत उभा आहे. तर तो कधीपासून उभा आहे? महाराज म्हणतात 28 युगांपासून तो विटेवर समान पाय ठेवून, कटेवरी हात ठेवून आपल्याला दर्शन देण्यासाठी उभा आहे. आपल्या भक्तांना दान देण्यासाठी, सुख देण्यासाठी तो भक्तांचा पाठीराखा उभा आहे. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. महाराज म्हणतात की तुम्ही जर प्रेमाने, भक्तिभावाने पांडुरंगाच्या दर्शनाला, त्याला भेटायला जायचे ठरवले किंवा निश्चय जरी केला, तरी तो विठ्ठल, तो सावळा श्रीहरी आपल्याला भेटण्यासाठी अत्यंत आतुर असतो. ज्या प्रकारे एखादी आई आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहते, तसाच हा श्री विठ्ठल, ही विठू माऊली आपल्या भक्तांची वाट पाहत उभी असते. मित्रांनो, पंढरपूरचा श्री विठ्ठल खूप दयाळू आहे. तो त्याच्या भक्तांवर आई वडिलांप्रमाणे प्रेम करतो. त्याला आपण संकटात आतुरतेने हाक मारली तर तो आपल्याला मदतीला धावून येतो. मित्रांनो, म्हणूनच की काय, त्या सावळ्या श्रीहरीला साधू संत आणि आपण सर्व विठू माऊली या नावाने हाक मारतो. कारण की तो एका आईप्रमाणे आपल्यावर माया, प्रेम करतो. आपण केलेल्या सर्व चुका माफ करून तो आपल्याला त्याच्या जवळ घेतो. आपल्यावर येणाऱ्या सर्व संकटांचे तो हरण करतो. तुकाराम महाराजांनी त्यांच्या एका अभंगाच्या चरणातून पांडुरंगाविषयी सांगितले आहे. ते म्हणतात, तुका म्हणे माझा येईल सका हरी, संकट निवारी पांडुरंग. महाराज म्हणतात की तुमच्यावर कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास, तुम्ही त्या पांडुरंगाचा मनापासून धावा केल्यास, तो पंढरीचा पांडुरंग आपल्यावर आलेल्या संकटाचे नक्कीच हरण करतो. मित्रांनो, असा हा पंढरीचा पांडुरंग खूप कृपाळू आणि दयावान आहे. तो त्याच्या भक्तासाठी सदैव उभा आहे. मित्रांनो, आता आपण अभंगाचे तिसरे चरण बघूया. मागील परिहार पुढे नाही शीन, झाली या दर्शने एक वेळा. मित्रांनो, येथे संत तुकाराम महाराज सांगतात की एकदा का त्या विठ्ठलाचे दर्शन झाले की माणसाच्या मनातील सर्व दुःख, काळजी आणि थकवा निघून जातो. आजच्या धावपळीच्या युगात व स्पर्धेच्या युगात मनुष्य हा मनाने थकून जातो, सांसारिक मोहमायेने अडकून जातो, दमून जातो. महाराज म्हणतात की तुम्ही जर एकदा त्या विठ्ठलाला शरण आले, त्याचे दर्शन घेतले की तुमचा थकवा, दुःख नाहीसे होऊन जाते. त्या विठ्ठलाला पाहिल्यावर, त्याचे रूप डोळे भरून पाहिल्यावर पुन्हा मागे वळून पाहण्याची गरज नसते. कारण मागील सर्व दुःख नाहीशी होऊन कुठल्याही बाजारात न मिळणारा आनंद प्राप्त होतो. त्याच्या दर्शनाने जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते. मित्रांनो, या ठिकाणी तुकोबांचे एक सुंदर चरण आठवते. सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर हृदयी माझे. त्या रूपाला पाहिल्यावर असे वाटते की ते सावळे रूप सदैव हृदयात ठेवावे आणि निरंतर त्याचे ध्यान करून आत्मानंद मिळावा. मित्रांनो, कारण की त्या श्रीहरीचे रूप इतके मनोहर आहे की त्याची भेट इतकं समाधान देणारे असते की भक्ताला दुसरं काहीच नकोसं होतं. दुसरं सर्व एका बाजूला आणि त्याची भेट एका बाजूला. इतका मोठा आनंद त्या सावळ्या हरीच्या भेटीत असतो. आपण बघतो वारीत चालणारा वारकरी जेव्हा दमून थकून जातो, परंतु
एकदा त्या श्री विठ्ठलाचे दर्शन झाले की त्याचं सर्व सीन भार दुःख सर्व निघून जातं. मित्रांनो, आता आपण या सुंदर अशा अभंगाचे शेवटचे व चौथे चरण बघूया. तुका म्हणे नेदी अनेकांच्या हाती, बैसला तो चित्ती निवडेना. या चरणातून महाराज असे सांगतात की हे देवा, तुझं नाम, तुझी भक्ती, तुझं प्रेम या जगातील बाजारात कुठेही विकत मिळणार नाही. ते कोणाला विकताही येत नाही आणि कोणाला विकत घेताही येत नाही. महाराज म्हणतात की तो श्रीहरी, तो सावळा विठ्ठल एकदा मनात जर स्थिर झाला की मग जगातला दुसरा कोणताही आकर्षण, कोणताही कुठलाही मोह त्याला, त्याच्या मनाला, त्याच्या चित्ताला हरवू शकत नाही. मित्रांनो, राजाजवळ सोन्याचा मुकुट असतो, संपत्ती असते, धन असते, सत्ता असते, पण रात्री त्याला सुखाने झोप लागत नाही. आणि एक भक्त ज्याच्या चित्तात श्री विठ्ठल आहे, तो झोपडीतही सुखाने झोपतो. कारण की जगातल्या कुठल्याही बाजारात न मिळणारा जगातला सर्वात मोठा निधी त्याला मिळाला आहे, म्हणजे विठ्ठलाचा सहवास त्याला मिळाला आहे. मित्रांनो, महाराज म्हणतात की पंढरीचा पांडुरंग हा दिनांचा कैवारी आहे. तो स्वतः भक्ताला भेटायला आतुर आहे. त्याचे दर्शन झाले की सर्व दुःख संपतात. महाराज म्हणतात, म्हणून भक्ताने जगातील सर्व मोहमाया सोडून फक्त देवाला आपल्या चित्तात स्थिर ठेवल्यास आपल्या जीवनाचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, असे संतांचे विचारांचे नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.